गर्दीच्या वेळी तुडुंब भरलेल्या बसेसमध्ये महिलांची गैरसोय होत असल्याचा मुद्दा लोकशाही मराठीने उचलून धरलाय। याची दखल घेत आता सरकारने देखील माहिती दिली आहे। महिलांना त्रास देण्याची प्रवृत्ती मोडून काढली पाहिजे। विनयभंगासारख्या घटना रोखायच्या असतील तर महिलांसाठी स्वतंत्र बसेस सुरू कराव्या लागतील असं मत मंत्री उदय सामंतांनी व्यक्त केलं आहे। तर महिलांना धक्काबुक्की होत असेल तर त्याबाबत मोठा निर्णय घेणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लोकशाही मराठी सोबत बोलताना म्हटलेलं आहे। दोन्ही गोष्टी कराव्या लागतील। बसची संख्या देखील वाढवावी लागेल। काही सेपरेट महिलांसाठी बसेस सुरू कराव्या लागतील। जे मेट्रो असेल किंवा मोनो असेल याच्यामध्ये सेपरेट डबे महिलांसाठी सुरू करावे लागतील। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे करून भागणार नाही, परंतु जी प्रवृत्ती गर्दीच्या ठिकाणी अशा पद्धतीने त्रास द्यायचा प्रयत्न करते ती मोडीत काढली पाहिजे। महिलांना सुरक्षिततेसाठी स्वतंत्र या सगळ्या यंत्रणा दिल्या पाहिजेत, हे ठीक आहे, परंतु आजही महाराष्ट्रातल्या महिला भगिनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत। त्याच्यामुळं आमच्या सगळ्यांमध्ये समानता असली पाहिजे ही देखील भूमिका आहे। आणि असं जर कोण करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून अशी प्रवृत्ती पुन्हा काय चेष्टा मस्करी करणार नाही, महिलांना त्रास देणार नाही, अशा पद्धतीची यंत्रणा उभी केली पाहिजे। महिलांना धक्काबुक्की होणं किंवा विनयभंगाच्या तक्रारी वगैरे ही फार मोठी गोष्ट आहे। ह्या बाबतीत चुकीला क्षमा नाही। तर अशा प्रकारच्या चुका जाणूनपूर्वक कोणी जर करत असेल, अनावधानाने धक्का लागणं आणि जाणून बुजून धक्का लावणं याच्यामध्ये फरक असतो। आणि प्रताप सरनाईकच्या कार्यकाळामध्ये अशा चुकीला कधी क्षमा नाही। त्यामुळे त्या बाबतीतला निर्णय धडाकेबाज होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।